पासूनच केलं पाहिजे होतं ना. एसी चालू, एसी चालू. तुला एसीचं समजवलेलं पहिला, फर्स्ट गिअरचं समजवलेलं. हा आता ब्रेकवर माझा पाय आहे, बघितलं बरोबर, ब्रेकवर पाय आहे. ब्रेक मध्ये कारण आता काय ढगांवर गाडी नाही. शूज मध्ये पाणी जमतं चालवायला, चप्पल मध्ये. हा नंतर आता नाही, नंतर जमेल तुला. म्हणजे तुम्ही आज मला तिकडे नाही बसवणार आहे? नाही, आज तुला ट्रेनिंग तुझी आज. मला वाटलं आज मी थोडीशी तरी चालवेन गाडी. नाही नको, नवीन गाडी आपली 2 लाख रुपये खर्च केले आधी तू. तुला काय अक्कल आहे की नाही थोडी पण? हा कुठे ठोकली बिकली परत आपल्याला कशाला मगज मारी पाहिजे. हे बघ गाडी चालू केली आहे. पुरी लाईट, हेडलाईट, हेडलाईटचं आहे. हे बघ, एक आहे डिपर आहे आणि पेट्रोल हाय नाही आपल्याकडे. चला पहिला पेट्रोल भरूया. पैसे आहे ना? हा मला भरत आला, लगेच भरत आला. ओके, आता जायची गाणं आपल्याला काय करायचं त्याचं आता. हा हे बघ, ही अशी लाईट आहे. ही कुठली आहे? कोणती? ही लाईट कुठली आहे? कोणती? ही अप्पर आहे, ब्लू वाली अप्पर. ही डिपर, ही खाली दिसतं आपल्याला. खाली दिसतं. हा खालच्या हिशोबाने चालवायचं. अच्छा, इथे पुढे बसल्यावर मला दिसतंय. हा आता ओके, आता नंतर तुला सीट पुढेच घ्यावी लागणार आहे. मी आता पाठी घेतली आहे. तुला चालवताना सीट पुढे ठेवायला लागणार, कारण तुझा पाय एवढा जाणार नाही लांब. कारण क्लच पुढे दाबायचा कधी पण. आणि हाफ क्लच मध्ये गाडी चालवली तर क्लच पेडे निघून जाते, खराब होते. म्हणून क्लच पुरा दाबूनच कधी पण गिअर टाकायचा. ओके, आपण आता चला. हे बघ, एकदम हळूहळू सोडायचं. हा झालं माझं पण. नाही उरे टेन्शन मध्ये. हा एकदम हळूहळू घ्यायची. हे तुम्ही काय केलं? फक्त क्लच सोडला ना? क्लच सोडला, हळूहळू सोडायचं, एकदम हळू, एकदम हळू, एकदम हळू सोडायचा. एकदम हळूहळू सोडला, मग थोडं एक्सिलेटर द्यायचं. एक्सिलेटर दिला, हे बघ. हा मी आता कसं काही नाही, फक्त क्लच सोडलाय. आता क्लच सोडलाय. हे बघ, आता रस्ता मोकळा आहे ना, म्हणून फर्स्ट गिअरवरच गाडी चालवायची. हा असं आलं, परत क्लच दाबायचा आणि ब्रेक दाबायचा. क्लच दाबूनच ब्रेक मारायचा नाही? हा ट्रॅफिक मध्ये क्लच दाबूनच ब्रेक मारायचा, जोपर्यंत ट्रॅफिक क्लिअर होत नाही आपली. डायरेक्ट ब्रेक नाही मारू शकत? नाही, मग गाडी पण बनणार तुझी. समजलं, असं असतं. म्हणून ऑटोमॅटिक गाडीवर पहिला हात साफ करायचा असतो. पप्पा आता जाऊन दे, वांधा नाही, नो प्रॉब्लेम. पण तुला या गाडीवर हात साफ केला तरी चांगलं होईल. ही गाडी विकून टाकूया आपण नंतर. अरे कशाला विकून टाकायची? पहिले शिकवा तर, फिरू दे यार मला. ऐक ना रे बाबा, तुला सांगतोय ते. आता दिला मी राईटचा सिग्नल, फर्स्ट गिअरवरच आहे आपली गाडी. परत थोडा ऍक्सिडेंट दिला, कारण चढा नाही, चढा नाही ना. हा म्हणून परत एकदम थोडा क्लच सोडायचा, थोडा पकडायचा, बरोबर. आता ब्रेक मारला ना, अय्या त्यांनी ठोकली त्याला. आता तुम्ही काय दाबून ठेवलंय? क्लच दाबूनच ठेवलाय. आता तो तिकडे जाणार, तर आपण आपली तिकडे लेफ्ट साईड पण बघायची. हा राईटला मारणार त्या साईडला, तर आपण निघूया ना. असं आहे. ओके, जात नाही त्यांच्या काय घालून दे. मग तुम्ही आपण थांबून राहायचं. ब्रेक पण दाबलाय तुम्ही? आता ह्याला पण जाऊन दे, मोठी गाडी आली मग आपण थांबलोय, चिट करायचं आपल्याला तो. असं मग आता आपण जाऊया. हा आता सोडला आपण थोडा क्लच, तर फर्स्ट गिअरवरच गाडी चालली आपली. कुठली? फर्स्ट गिअरवर. ट्रॅफिक गिअरवर केवढा पर्यंत चालते? 20 स्पीड? नाही, स्पीडचं काय बघायचं नाही आपल्याला. नाही बघायचं नाही, स्पीडचं काय बघायचंच नाही, मगजमारी करायचीच नाही ती. आपल्याला फक्त आरपीएम बघायचं असतं. आरपीएम म्हणजे हे बघ, हे असतं. हे काय? हे थोडं वाढलं, 2 वर गेलं, 2000 वर गेलं, हे 1000चं असतं हिसाब. आपण सेकंड गिअर टाकला, क्लच दाबू ना,
क्लच दाबून सेकंड गिअर टाकला आपण. ओके. हा. तर हे सेकंड वाला गेअर फक्त 20 ते 2 पर्यंतच जाणार. नाही असं काही नसतं. असं काय नसतं. ते नंतर शिकवून तुला मी त्याच्यावर लक्ष नको देऊ तू. ओके ओके. हा त्याच्यावर लक्ष द्यायची गरजच नाही आता. ते आरपीएम वर लक्ष नको देऊ, ते नंतर शिकवेन तुला मी. आरपीएमचं काय असतं ते पहिला गाडी चालवायला शिकवेन. हा हे बस सेकंड गिअरवर आपली गाडी चालली आहे बरोबर. ओके. आता तुम्ही फक्त एक्सी देताय आणि क्लच पण थोडा सोडलाय. नाही क्लच पुरा सोडलाय. क्लच पुरा सोडायचा कधी पण गाडी चालवताना. असं पाय ठेवलाय ती गोष्ट वेगळी आहे, पण क्लच फ्री ठेवायचा. समजलं. आता हे सेकंड वर चालली आहे कारण रस्ता क्लिअर नाही कुठे, रस्ता खाली नाही म्हणून. ओके. रस्ता खाली नाही ना. थर्ड पण तू टाकू शकते, पण तुला आता हॅबिट नाही त्याची. हॅबिट मला एकची पण नाही. हा मग तेच सांगतो मी तुला. आता सेकंड वर चालली आहे. आता हे पुढे एवढ्या स्पीडनी चालवायची आहे मला. एवढ्याच स्पीडने चालवत आहे ते. आता काय रफ मारू नाही शकत तुला. हा बघ आता टर्न मारतो आपण. मी परत क्लच दाबलाय आणि बघणार आहे शॉर्ट काय क्लिअर आहे रस्ता. ओके. तर मी गेअर नाही चेंज केला, सेकंड वरच घेतली परत. ओके. मग सेकंड वरच घेतली मी परत कारण रस्ता क्लिअर होता, सिग्नल चालू होता. बरोबर. हा आता पुढे ट्रॅफिक आहे. बरोबर. तर आता पहिल्या ह्याच्यावर कसं घेऊन जाणार? बघ आता तू खाली बघ फक्त एवढे सगळे पायाकडे माझ्या लक्ष ठेव. आता थोडा हलका ब्रेक घेतला की बस गाडी स्लो केली, सेकंड वरच आहे आणि सोडून टाकले सगळं आणि चालते गाडी. आता पुढे बघ, पुढे ट्रॅफिक आहे. बरोबर आहे ना. पुढे ट्रॅफिक आहे ना. लेफ्ट साईडला बघून सगळीकडे बघून आता मी क्लच दाबून ठेवला आणि ब्रेक मारला आणि न्यूट्रल. अच्छा म्हणजे कोणत्या पण गिअरवर असेल, तुम्ही कोणत्या पण गिअरवर असेल, तुम्हाला गिअर चेंज करायचा आहे तर न्यूट्रल वर जायलाच लागतं. नाही असं काय करत नाही. न्यूट्रल वर नाही, ट्रॅफिक होती म्हणून. तुम्ही डायरेक्ट 5 वरनं जर तुम्हाला पहिला गिअर टाकायचा आहे तर कसं करणार तुम्ही? 5 वरनं ना. हा तर न्यूट्रल वरती घेऊन ये. मग तेच विचारते ना. कशाला पण तुला 5 वरनं 4th वर आहे, 3rd वर जा असं ना चालतं. मी तुला सगळं शिकवतो नंतर हळूहळू. हे आता फर्स्ट गिअरवर आपली गाडी आहे. ओके. पहिल्या गिअरवर आहे. हळूहळू क्लच पण दाबून ठेवलाय, ब्रेक पण पकडलाय, मग हळूहळू करत सोडतोय, हॉर्न देतोय. समजलं. हा याला हॉर्न दिला मग आपली गाडी पुढे जाते. कारण ठोकायचं ना आजूबाजूला आपल्याला. आणि लेफ्ट साईड राईट साईड बघत चालायचं आपल्याला. ओके. हे जरा साफ करून मला वाटतं तुम्ही मला गाडी उद्या शिकव ना. तुला दुपारी पण शिकवतो. दुपारच्या टायमाला बाबा तुला पहिले सांगतो. पैसे ना पेट्रोल भरत चाललो आपण, पेट्रोल नाही गाडीमध्ये. हा म्हणून सांगतो. पण पेट्रोल का नाही भरला त्यांनी? गाडी घेऊन गेला तो तर. चल आता थोडं वेळ जरा मी फास्ट चालवतो गाडी. आवाज करू. 2 नंबरवर. मी कसं चेंज केला आता बघितलं. क्लच दाबून गिअर चेंज केला ना, सेकंड टाकला ना, क्लच दाबून पुढे हवालदाराला. तर हवालदाराला ठोकायचं नाही कधी. बाकी कोणाला पण ठोकायचं, हवालदारला नाही ठोकायचं. कडक होऊन दे. पप्पा सोबत गाडी शिकणार तर असंच शिकायला लागणार आहे आता म्हटलं. अजूनपर्यंत तर माझ्या हातात गाडी पण दिली नाही पप्पानी. पेट्रोल मार्शल. आता आपल्याला जायचंय पेट्रोल भरायला. आता पेट्रोल किती दिवस भरायचं सांग लवकर. पेट्रोल नाही आपल्याला गाडीत. आता ते चेंज कर, बंद कर. आता आम्ही तर मी माझ्यासाठी सांगितलं ना. आता दुबईजी नमस्कार. कोणाशी पण बोलू शकतो पप्पा, कोणाशी पण. आता आम्ही 1000 रुपयाचा पेट्रोल भरणार आहे आणि माझे मी पैसे मेकअपच्या प्रोडक्ट्स मध्ये नाही वेस्ट करून इथे दाखव ना मला. गाडीच्या पेट्रोल मध्ये काय मध्ये टाकते. खुला 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 बाबा, खुला एकदा का. माझे पप्पा मला गाडी शिकवतात की शिव्या देतात तेच समजत नाही. मेकअपच्या प्रोडक्ट्स मध्ये पैसे नाही जाते, गाडी घेतले, गाडीच्या पेट्रोल मध्ये पैसे जातात माझे.
माझे पप्पा जोर जोरात बाहेर बोंबलतात आहे. आणि तो पेट्रोलवाला ज्याला एवढा जोर जोरात बोलतात त्याला असं तो विचार करतो नक्की कोण आहे. नाही ओळखलं दुबेची लाईन एक्स्ट्रा म्हणजे पेट्रोलचे पैसे भर. मला हे नाही माहिती पेट्रोल कसा भरला आहे की नाही भरला आहे, ते 0-0 दिसतंय. मला तर काही समजत नाही. आणि मी गाडी कशी आता मला थोडंसं असं वाटतं की ठीक आहे मी गाडी चालवू शकेन, पण मला खूप टाइम लागणार आहे. कारण इथून गाडी येते तिथून गाडी येते, ते मी लक्ष नाही देऊ शकत आहे. कारण मी क्लच आणि ह्याच्याकडे सर्वांकडे बघते. आणि पप्पानी आता अचानक असं ब्रेक मारून अशी गाडी घेतली. तर नाही पप्पा अशी का जाते, तिथून तर बघ गाडी येते. नंतर मला समजते की ओ माय गॉड गाडी आ रहा है. बंद. आता मी हे इथे चिपकलेलं म्हणून गोल 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 झालं माझ्या फोनचं. ठीक आहे पेट्रोल भरतं. बाय बाय टाटा. मी पेट्रोल भरलं तरी पण अर्धीच टँक भरली. मग अजून कितीचं पेट्रोल भरवू? अजून कितीचं पेट्रोल भरवायचंय? 1000 रुपये तुझी गाडी किती झाला माहिती आहे का? किती? फक्त 400-500. 1000 रुपयामध्ये 50 किलोमीटर. अरे मला समजा ना नक्की किती असतं, म्हणजे इथून कुठपर्यंत जाऊ शकतो आपण? इथून तू नायगाव रिटर्न. नायगाव रिटर्न एवढं आहे ना? 1000 रुपयामध्ये एवढा फिरू शकते ना? हा बस. तसं पण मला कधी कधी गाडी काढायची असं व्लॉग वगैरे बनवायला आपण वगैरे सर्व. तर मग ठीक आहे. पण आता मी गाडी शिकणार जेव्हा रोज, तेव्हा तर माझ्या लय पेट्रोल मध्ये पैसे जाणार आहे. वा वा वा. आता बघा इथून कशी गाडी काढायची मी. काढायची आजूबाजूला बघायचं, लेफ्ट साईड राईट साईड आणि काढायची. ओके देख रहे हैं. असं वाटतंय कोणीतरी दाबला. आता सेकंड टाकणार होतो आणि टाकला तर आता समजून निघून गेले ना गाडी. हे बघा असं कोण आलं माझ्या समोर तर तू तो गया बेटा. नाही ब्रेक घ्यायचा, ब्रेक डायरेक्ट ब्रेक घ्यायचा डायरेक्ट आणि क्लच दाबायचा. ब्रेक दाबून मग क्लच दाबायचा. अर्जंट मध्ये असेल तेव्हा, अर्जंट एकदम अर्जंट असेल ना तेव्हा पहिला ब्रेक, पहिला ब्रेक नंतर मग क्लच. ओके. जेव्हा नॉर्मल असेल तेव्हा पहिला क्लच मग ब्रेक नंतर ब्रेक. जेव्हा अर्जंट एकदम अर्जंट हा तेव्हा पहिला ब्रेक मग क्लच. अच्छा दोन्ही एक संगती नाही दाबू शकत? नाही. ओके. दोन्ही कोणी काढलं? मी नाही काढलं, तुम्हीच काढून दिलं असेल. मी कसं काय काढणार? तूच काय मुली केली मी आहे? कशाला काढू? तुम्हीच मला बोलत होते, दाखवत होते आणि तुम्ही काढून टाक. मग काय खायला जायचं? मला नाही काय खायचं. मला खायचं ना, पण मला भूक लागली आहे. मी आता जेवून थोडी जाणार आहे, मी आता निघणार डायरेक्ट. मग मला भूक लागली. बाबाला म्हणजे मोमोज खायला जाऊया. तर मोमोज कोण खाता? आम्ही खातो मोमोज. आता माझं डोकं खराब करू नको, ते बंद कर. माझ्या गाडीवर कोणतरी हगलंय आणि मला लय कोणतरी नाही म्हणजे कबूतरच हगलाय. पण मला ते बघून खूप राग येतोय की माझ्या नवीन गाडीवर का हगलंय कोण. ते कबूतर माझ्या समोर हगला असता ना, त्याच्या तर गाडीला असं भूतच लावला असतं जाऊन लगेच. हो इथे आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये आलोय तिकडे फुल गार्डन एरिया पण आहे. असं वाटतं लगेच बसू, सर्व करू पटापट 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 सर्व ह्याच्यावर बसू. झुला बिला सर्व, घसरगुंडी, सीसॉ सर्व चांगलं आहे ना, मस्त आहे. आम्ही आता ज्यांच्या लग्नाला आम्ही आता मध्ये गेलेलो त्यांच्या घरी आलोय. माझे पप्पा रोज येतात. आता आम्ही जाऊन आलो पूजाताईच्या घरी. मी तिकडे जेवली, मला भूक लागलेली. तेच पप्पा बोलले की इथेच जेव आणि त्यांनी पण खूप मला फोर्स केला. तर पहिला मी नाही केलं, पण मग नंतर मी जेवली. जेवण झालं, ते आले, माझी गाडी बघितली, सर्वांनी मला खूप कॉंग्रॅट्स केलं आणि असं बोललं चांगलं की चांगले चांगले चांगले. मला खूप मस्त वाटलं. आणि पप्पा माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड पप्पा आहेत माझी गाडी दाखवायला सर्वांना. जबरदस्ती त्यांना घरातनं खाली घेऊन आले की नाही तुम्ही चलाच गाडी बघूनच या. मग परत त्यांना दिला एक राऊंड मारून या, बघा गाडी कशी आहे ते. पण हा गाडी चांगली आहे, आम्ही पळवली.
हॅपी हॅपी. आणि आता मोनू येते. मोनूनी अजून गाडी बघितलीच नाही माझी. सर्वांनी बघून झाली पण मोनूने अजून नाही बघितली. आता मोनू येते. मोनू आणि मी आणि पप्पा. येशूने नाही बघितली. येशू गेली नायगावला कारण तिला एक्झाम आहे, अभ्यास करायचा आहे, तर ती इथे जास्त थांबली नाही. मोनू इथे होती तर आता मोनू येते. आणि आता मोनू माझी गाडी बघणार आहे. आणि मी एवढी लाईट बीट लावून ठेवली आहे ना. मी पप्पाला म्हणजे पप्पा मला तिकडे जरा बसून द्या ना, असं क्लच बीचवर असं थोडंसं पाय लावून तरी बघून द्या कसं काय असतं. तर नाही, मी येत नाही तोपर्यंत काही करू नको. गाडी बंद करून जात होते पण मी बोली मी उठून तिकडे नाही जाणार, तुम्ही AC लावून जावा बस. मोनू कशी वाटली गाडी? मोनूची तब्येत थोडी ठीक नाही. नाईट आउट गाडीमध्ये पण झोपू शकतो. कशी वाटली गाडी? आता निघाली आहे मी आणि चार्जिंग फक्त 20% आहे. तर बघूया. बाळा माझ्या पप्पांचा आवाज तिथून इथपर्यंत अजून येतोय. मरायला लागली ती उलट्या करून माझ्याकडे आली. चालूच आहे तिचं, चालूच आहे एकदम डॅडी अरे चालूच आहे, ते चालूच आहे तिचं. आता आम्ही लोक पोचलोय आणि आणि पहिलाच इथे छोटे छोटे खूप सारे पपीज आहेत. पपीज वाले. आणि आता ऑटोमध्ये माझ्या नावाचं गाणं लागलेलं गाईस. अरे यार, एक तर हे छोटे छोटे कुत्रे असे खेळायला येतात ना, माझी फाटून चाळ होऊन जाते गाईस. मम्मा रिॲक्शन बघा आता आमचे, फक्त जर कुत्रा आलात तर. म्हणून एक पण त्याकडे बघू नको अजिबात आणि सरळ सरळ चाल. तू पहिले हळू मला होत नाही फास्ट चालायला भाई. कारण माझी पण फाटते आणि तुझी पण फाटते. फास्ट चालणार तर चुकी येतात ते लोक. हा तुला लय माहिती. हा खरंच. अरे पटापट निघून चल, इथून निघून जा. आणि हे कुत्रे आले ना इकडे पोलीस स्टेशनवाले, हे त्यांनी तर एकदा मला फार रडवून टाकलेलं. मी येशूला खाली बोलवलं मग. आणि ऑटोवाल्यांनी गाणं लावलेलं एवढं मस्त. बोलली मी माझ्या नावाचं गाणं लावलेलं आणि तोच असतो रोज. जेव्हा पण मी तिकडे उभी असते तोच, त्याच रिक्षामध्ये बसून मी येते. थंडी असतेला आतून हिचं काय नाही होणार आहे. आणि इथे एक बुड्ढा बाबा उभा असतो. म्हणजे नव्हतं बोललं पाहिजे. हा मग काय हॅपी बर्थडे झाला असता काय. माझं लक्ष असतं सर्वीकडे. बघितलं. आणि आता या टॉपचं खूप झालं. आता हा टॉप डायरेक्ट 1 महिन्यानंतर घालणार आहे मी. गाईज अभी घर पे जाके मोनूसाठी मम्मीने बनवली आहे पातळ खिचडी. कारण मोनूची तब्येत थोडी ठीक नाही. तिचा गळा दुखतोय, घसा दुखतोय, जो तिला हर टाइम प्रॉब्लेम होत असतो. गाडी असून पण आम्हाला लोकांनी इथून चाल शिवत्या, इथून चाल, चल इथून चल, म्हणजे कुत्र्यांच्या नजरेत येणार नाही तू. हे असं घासून घासून चाललं ना मग कुत्रे येतील मागे की कोणतरी. आता आली बिल्डिंग पनवती आली. कुत्रे करते तिकडून पण येतात डायरेक्ट आतमधनं. वॉचमॅनच्या. आणि आता 2 वाजलेत. आम्ही 2 वाजता घरी पोहोचतोय. हिला लय सतवायला मला मजा येते. मी लय बोलले, जे कान मी लय खाल्ले आहेत आणि ही फुल अशी सदमा मोड मध्येच आहे. आणि मी हिला फक्त त्रास देतच चालली आहे. जेव्हापासून अरे घोसड
भाई मी जाते, तू वॉचमॅन आला ना तर तू बोलायचं त्याच्याशी काय ते 1 to 1. अरे मी बोलली की चक्कर येईल कधी हात ठेवला तर लावते. त्यांनी कॅमेरा नाही बघेल ना तो. मी तर काही नव्हती त्यासोबत, मी नाही. मम्मी मला जाऊ दे बाबा घरी. हे मोनूने केली आहे मस्त. अरे वा, मम्मीची पॅन्ट बघून तुम्ही लय हसाल, पण जाऊ द्या मी नाही. आणि मम्मी गोल बनवते मला एवढी इझिली बनवते. मोनूसाठी बनवते म्हणजे मोनूसाठी काय बघ मोनू करते. मोनूने अलार्म वाजवला आता. वाजला सर्व खाली. आता तो आला ना तर बोल बाबा त्याच्याशी. रात्रीची गेली ती समजत नाही तिला एवढं सांगून पण. अरे बापरे, एशी मॅडम अभ्यास करून करून थकली आणि झोपली येऊन माझ्या जागेवर. जाऊ दे आता हिच्या बाजूला झोपेन आज. मला ईशाच्या बाजूला झोपायला लय आवडतं. असं असं घेऊन झोपते मस्तपैकी तिला. आणि ती पण अशीच करते. कोण पण ती आता पण बघ उशी घेऊन झोपली. कोणतरी तिला असं पाहिजे असतं पकडून झोपायला. कोण पण तिच्या बाजूला चुकून पण बसलं ना, तिचं लगेच असं आहे की असं तिला 2 मिनिटात समजतं कोणतरी येऊन बसलंय. आता जस्ट मी चेंज केलंय बघा. काजळ कुठपर्यंत आलंय माझं. आता मोनू जेवते, मोनू जेवेन, गोळी खाईन, झोपून जाईन. तिला एवढीशी खिचडी पण जात नाही आहे. घासा दुखतोय, खासा दुखतोय. मम्मी झोपून गेली, मी तिला जेवायला वाढलं. मी चिकन खाल्लेलं म्हणून मला भूक नव्हती, पण आता मला भूक लागली आहे. तर आता मी खिचडी खाणार आहे आणि झोपणार आहे. कारण 2:30 झाले. 2:30ला पण मी अशी इथे बसली आहे काळी सारखी. माहिती आहे थोडंसं द्यायचं तेवढं देऊन ठेवले ते पण. माझी तब्येत खराब तुला माहिती मी नाही खाणार. मग बनवायला का लावली? दोन बाईट खायला फक्त 2 बाईटच खाल्लेस तू त्याच्यातले. बसायच्या खालतीच ना जाते ते अटकतंय सर्व. आणि मग पाणी पिऊन पिऊन खा. हळूहळू खा. सो गाईस, इथपर्यंत माझा व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि सॉरी मी खूप लेट व्लॉग टाकला हा, पण आता मी उद्यापासून रोज व्लॉग टाकणार आहे. बाय.